ही थेट दृश्य आपण पाहतोय राजभवनाच्या मधील ही दृश्य आपण पाहतोय। कालिदास कोळंबकर हे आता शपथ घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून ते आता शपथ घेत आहेत। त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। सुजाता सौनिक राज्याच्या मुख्य सचिव देखील आपल्याला पाहायला मिळतात। त्यासोबतच नीलम गोरे देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि कालिदास कोळंबकर या ठिकाणी उपस्थित आहे। आणि आता कालिदास कोळंबकर हे आता विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेत आहेत आणि ही थेट दृश्य राजभवनामधील आपण पाहतोय। कालिदास कोळंबकर विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद भूषवणारे। पुढचे 3 दिवस कोळंबकर हे विधानसभेचे अध्यक्ष असतील, तर पहिल्या 2 दिवसांमध्ये नव्या आमदारांचा शपथविधी देखील त्यांच्या कार्यकाळामध्ये पार पडेल। 9 डिसेंबरला विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे। त्यामुळे आता नवे अध्यक्ष कोण असतील, कोळंबकर हेच नवे अध्यक्ष असतील की राहुल नार्वेकर यांच्यावर ही जबाबदारी दिली जाईल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कोळंबकर हे सर्वात ज्येष्ठ आमदार आहे म्हणून त्यांना आता ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। पक्षाच्या वतीने ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली। कालिदास कोळंबकर आता राजभवनामध्ये दाखल झालेले आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक या देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। नीलम गोरे देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि कालिदास कोळंबकर येथे उपस्थित आहेत। तर ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण पाहतोय। कालिदास कोळंबकर यांचा हा हंगामी अध्यक्षपदाचा शपथविधी आणि या शपथविधीची दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण पाहतोय। राज्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन आपल्याला या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय आणि राज्यपाल आता त्यांना शपथ देणार आहेत। ही दृश्य कालिदास कोळंबकर यांच्या शपथविधीची थेट आपण पाहतोय। तर कालिदास कोळंबकर हे आता राज्याचे विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेत आहेत। पुढचे 3 दिवस ते राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष असतील, तर 3 दिवसाच्या कार्यकाळात पहिले 2 दिवस सगळ्या आमदारांचा शपथविधी त्यांच्या कार्यकाळामध्ये पार पडणार आहे। मी कालिदास सुलोचना निळकंठ कोळंबकर विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन व भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल। हंगामी अध्यक्ष म्हणून आता शपथ घेतलेले आहे। पुढच्या 3 दिवसांचा कार्यकाळ त्यांचा असेल। राज्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी कालिदास कोळंबकर यांना शपथ दिलेली आहे। त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागतही करण्यात आलं। ही थेट दृश्य राजभवनातील आपण पाहतोय। कालिदास कोळंबकर यांनी आता विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतलेली आहे। पद आणि गोपनीयतेची शपथ त्यांनी घेतली। तर महत्त्वाची ही घडामोड आपण पाहतोय। पुढचे 3 दिवस त्यांच्याकडे असतील। या 3 दिवसापैकी पहिल्या 2 दिवसामध्ये नव्या आमदारांचा शपथविधी देखील त्यांच्या कार्यकाळामध्ये पार पडणार आहे। तर 9 डिसेंबरला विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे। तर सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून कालिदास कोळंबकर आता विधानसभेचं अध्यक्षपद 3 दिवस भूषवणार आहे। तर हंगामी अध्यक्ष म्हणून त्यांनी आता शपथ घेतलेली आहे। ही राजभवनाच्या आतमधली दृश्य आपण पाहतोय। कालिदास कोळंबकर हे विधानसभेचे अध्यक्ष असतील, हंगामी अध्यक्ष असतील। पुढचे 3 दिवस कोळंबकर यांच्याकडे विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी असेल। तर कोळंबकर पहिल्या 2 दिवसामध्ये नव्या आमदारांना शपथ देतील आणि त्यानंतर 9 डिसेंबरला विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे। तर राजभवनातील ही दृश्य आपण पाहतोय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव सुजाता सौनिक देखील आपल्याला या शपथविधीच्या दरम्यान उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं। एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे। कालिदास कोळंबकर राज्याच्या विधानसभेचे हंगामी अध्यक्ष। पुढचे 3 दिवस त्यांच्याकडे हा अध्यक्षपदाचा पदभार असेल। मुख्यमंत्र्यांचं ते स्वागत करतायत, पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ते स्वागत करत असतानाची दृश्य आपण पाहतोय।
राजभवनाच्या आतमधली ही सगळी दृश्य कालिदास कोळंबकर यांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून आता शपथ घेतलेली आहे। 3 दिवसांचा कार्यकाळ त्यांच्याकडे आहे। पहिल्यापैकी 2 दिवसांमध्ये नव्या आमदारांना ते शपथ देतील आणि त्यानंतर 9 डिसेंबरला विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे। नीलम गोरे यांना देखील पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत केलंय। ही दृश्य आपण पाहतोय। राज्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी कालिदास कोळंबकर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। हंगामी अध्यक्ष म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे। कालिदास कोळंबकर यांच्या या शपथविधीची थेट दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण पाहतोय। राजभवनात हंगामी अध्यक्षांनी आता ही शपथ घेतलेली आहे। विधानसभेचे हंगामी अध्यक्ष 3 दिवस कालिदास कोळंबकर असतील आणि त्यांनी आता राजभवनामध्ये जात राज्यपालांच्या हस्ते देवेंद्र फडणवीस आणि सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीमध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे। विधानसभेचे ते हंगामी अध्यक्ष असतील। पुढचे 3 दिवस त्यांचा कार्यकाळ असेल आणि त्यानंतर मात्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड केली जाणार आहे। त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये कोण कोण उमेदवार असतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। राहुल नार्वेकर यांना पुन्हा संधी दिली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कालिदास कोळंबकर हे देखील अध्यक्ष